नमस्कार. महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आंतरवली या ठिकाणी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, ह्या प्रेसच्या माध्यमातून 2 नोव्हेंबर या दिवशी आंतरवाली सराटी या ठिकाणी एक महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला साधारणतः सर्व शेतकरी संघटना असतील, शेतकरी पक्ष असतील, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, संस्थापक असतील, असे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही निर्णय घेणारे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक सुधारणावादी चळवळीमध्ये काम करणारे असतील, अशा सर्व शेतकरी संघटनांना, शेतकरी कार्यकर्त्यांना, शेतकरी पुत्रांना जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे आणि 2 नोव्हेंबर या दिवशी आंतरवली सराटी या ठिकाणी महत्वाची बैठक, हे पुढील शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन आहे, कर्जमाफीचा निर्णय असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे काही विशेष करून मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत, तर ह्या शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे, तर ह्या नुकसान भरपाईची जी काही दिवाळी आहे, तर ती सरकारने पाणी पुसल्यासारखी दिवाळी ह्या सर्व शेतकऱ्यांची केलेली आणि त्यातून आता 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांनी एक संघटित होऊन या ठिकाणी आपण हा लढा एकत्रित येऊन हे राजकारणाच्या पलीकडे, वेगवेगळ्या संघटनाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा जो काही लढा आहे, तर तो आपल्याला ह्या लढाईमध्ये उतरायचा आहे आणि यांनी सर्वांनी या लढाईमध्ये बळीराजाला न्याय देण्यासाठी ही जी लढाई लढली जाणार आहे, तर या लढाईमध्ये सर्वसाधारण सर्व शेतकरी पुत्र असतील, सर्व शेतकरी संघटना असतील, यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या ठिकाणी ह्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठीची जी काही लढायची आहे, या लढाईची पुढची जी काही दिशा आहे, जी रूपरेषा आहे, तर ती आंतरवाली सराटी या ठिकाणी 2 नोव्हेंबरला ती ठरवली जाणार आहे आणि त्यासाठी ही महत्वाची बैठक आज प्रेसच्या माध्यमातून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रेस त्यासाठी बोलवली होती. नेमके 2 नोव्हेंबरला जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेमकं काय सांगणार आहेत, सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व शेतकरी पदाधिकारी असतील, तर यांना हे नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन करून पुढील शेतकऱ्याच्या आंदोलनासाठीची जी काही रूपरेषा आहे, तर ती नेमकी कशा पद्धतीची ही रूपरेषा असेल, यासाठी मनोज जरांगे पाटील नेमकं पुढचं पाऊल नेमकं काय घेणार आहे, हे निश्चितच आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला 2 नोव्हेंबरला हे आपल्याला सर्वांना कळणार आहे. असे सर्व वेगवेगळ्या संघटना असतील, त्याचे पदाधिकारी असतील, सर्व त्याचे संस्थापक असतील, अशा सर्वांनी 2 तारखेला यावं आंतरवाली सराटीला 2 नोव्हेंबरला, असं जाहीरपणे या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना सूचित केलेलं आहे. पहा मनोज जरांगे पाटील काय बोलतायत. नंबर उपलब्ध आहेत, तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतील की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी आंतरवालीत या. मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक असतील, कुणी आमदार असेल, कोणी माजी आमदार असेल, कोणी माजी मंत्री असेल, शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील की तुम्ही यात, पण ते सगळे येतील अशी 100% आम्हाला आशा आहे. त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देतात आणि आम्हाला आशा आहे की ते शेतकऱ्यासाठी आयुष्यातलं सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 100% अंतरावलीत येतील. अशी काही चर्चा झाली का तुमच्या? हो, आम्ही आजही बोलणार आहे. मी शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत भाऊ असतील, सदाभाऊ खोत भाऊ असतील, पाशा पटेल भाऊ असतील, आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील. त्याच्यात आता मला हे ओळखीचे नाहीयेत, आपले ते धोंडगे साहेब असतील, असे बरेच ते चटक साहेब आहेत, ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय जामंगे, विजय दादा असतील, ते असे बरेचसे आहेत त्यांचे. पण काहीला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं, मग आमचं नाव नाही घेतलं, मग आम्ही नव्हतो, त्यामुळे त्याला फड्यात पडत नाही. सगळे सन्मान्य शेतकरी संघटनेचे
अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो. आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार कडू भाऊ असतील जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो. तुमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत ती नेमकी कोणत्या प्रश्नावर झाली? नाही हो, करायची आता झाली नाही. आता चर्चा करायची 2 तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं. कारण बार बार शेतकऱ्याला पळून माझ्या नाही. शेतकरी पूर्ण ताकद ओतणारी दाद त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना शेतकरी तेवढी क्षमता हे आंदोलन दाखवणार आहे. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात. म्हणजे कामही बुडणार नाही आंदोलनही थांबणार नाही. एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलन, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडं 7-8 शेतात. कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसं शांततेत होणार पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार. आणि कसा पडत नाही ते आम्ही बघतो. फक्त यांनी येणं गरजेचं आहे. पाटील तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं. तसं हरियाणा पंजाब या राज्यातल्या नेत्यांशी काही चर्चा झाली? देशातले नाही म्हणलं मी, राष्ट्रीय अध्यक्ष. म्हणजे आता जालन्यातली जरी संघटना असली तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला संस्थापक अध्यक्ष असे नावं लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातले देशातले नाही बोलवत आम्ही फक्त महाराष्ट्रात. पाटील आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापपर्यंत तुम्ही ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही. तुम्ही सुद्धा त्यावर टीका केली होती की आता हा तात्पुरता आनंद आहे त्यांचे कपडे फाडण्याशिवाय. हा म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं. हे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत. हे फक्त निवडणुकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते. त्यांची प्रतिष्ठा आमदार मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याच्या कोणीच काम करत नाही. प्रत्येक जण फक्त आशा लावतो तुम्हाला हे देऊन ते देऊ देत नाहीत. 3-3, 4-4 वर्षाचे विमा पडलेत. 3-3, 4-4 वर्षाच्या नुकसान भरपाई तशाच पडल्यात. आणखी इकडं हमी भाव केलाय 7-8 हजार 9 हजार काय हमी भाव असेल त्यांचा. इथं जिनिंगला कशाला गेलं की 3,500 4,000 याचा हमी भाव. तिकडं सांगत 7-8 हजार आहे आणि इकडे येते म्हणजे 3800 कापूस द्या 2,500-3 हजार सोयाबीन द्या आणि तिकडे भाव वेगळे. ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं आहे आंदोलनात. दुधाला कसा भाव वाढत नाही, कांद्याला कसे वाढत नाहीत, फळबागाला कसे वाढत नाहीत, भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत, आमचे कसं काय वाढत नाहीत, मालाचे भाव कसं काय वाढत नाही. माल म्हणजे सगळे आले आत शेतीमाल हे कसं काय वाढत नाही हे बघायचं आम्हाला. कर्जमुक्ती कसं काय होत नाही बा ह्या बारीनं बघायचंय. कोण करीत नाही आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छाताडावर कोणचा नेता महाराष्ट्रात हिंडतोय तेच आम्हाला बघायचं. तो महाराष्ट्रात कसं काय हिंडतो म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का? यांच्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टी झाल्यात. आमचं आता पावसात सगळं वाहून गेलं. उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्यांनी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले. एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही. आपल्या मागण्याप्रमाणे झाल्याशिवाय ते निवडणुका फेवडणुका तिकडे खड्ड्यात गेल्या. म्हणजे आपल्याला काय रिश आहे का त्यांना निवडून आणायची निवडणुका घ्यायची आणि आपल्या लेकरा बाळांचं काय? प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.